हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आहे दसरा. तर आज दसऱ्यानिमित्त आचार्य 90 FMच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व श्रोत्यांना आरचे कोमलकडून मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर दसरा असं म्हणतात की आज सोनं वाटलं जातं आणि ह्या आपल्या आयुष्यात असणाऱ्या सोन्यासारख्या माणसांना माझ्याकडून सुद्धा मी इथूनच सोनं वाटते. कसं आहे, आपण नवरात्र उत्सव स्पेशल इथे साजरा केला. 9 दिवस तुम्ही वेगवेगळ्या ज्या देवीची नवरूपे आहेत त्याची माहिती आपण ऐकली. तर आज आपण ह्या जो दसरा आहे याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आजचा जो दसरा आहे विजयादशमी, अर्थात हा कसा साजरा केला जातो या सगळ्याची माहिती आपण आपल्या आजच्या ह्या सेगमेंटमध्ये घेणार आहोत. वाईटावर चांगल्याची मात, महत्त्व या दिनाचे खास असे. जाळून या द्वेष मत्सराचा त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे. तर असा हा दसरा. आणि ह्या दसऱ्यानिमित्त मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आज याच विषयी वेगवेगळा पॉडकास्ट घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. आणि आज सोनाली सहस्त्रबुद्धे मॅडम आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, ज्या आपल्याला या सगळ्या विषयी ज्ञात करणार आहेत. तर मॅडम, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व श्रोत्यांना विजयादशमी अर्थात दसऱ्याविषयी माहिती सांगावी. आणि सर्वप्रथम तुम्हाला सुद्धा ह्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर दिसताय तुम्ही. नमस्कार. आरजे कोमल यांनी मला आज दसऱ्यानिमित्त इथे बोलवलं आणि ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला शुभ दसरा. तर दसरा म्हटलं की आपल्याला खूप आनंद होतो. आपण ह्या गोष्टीचा विचार करतो की ज्ञानाने अज्ञानावर कशी पकड घेतली तो हा दिवस. रम्य सकाळी किरणे सोज्वळ अन सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी अन गोजिरी. उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा. उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी असा हा दसरा. भारतीय संस्कृतीत सर्वच बाबतीत विपुलता आढळते. सणांच्या बाबतीत तर ती जास्त आढळते. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत आपण अनेक सण साजरे करतो. त्यानिमित्ताने माणूस इतरांच्या सहवासात आपले सुख वाढवून दुःख विसरत असतो. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही, तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडला आहे. अज्ञानावर ज्ञानाने, वैर्यावर प्रेमाने आणि शत्रूवर विजयाने साजरा करण्याचा हा दिवस विजयादशमी या नावाने शुभ समजला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो. महाराष्ट्रात विविध प्रकारे आपण दसरा साजरा करतो. रावण दहन, सरस्वती पूजन, शस्त्रपूजन अशी वेगवेगळी पूजनं करून हा दिवस विविध भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा होतो. आता दसरा म्हटलं की लहानपणापासून आपण काही गोष्टी ऐकतो, कथा, ज्या कथा पौराणिक मानल्या जातात, पण त्याचा संदर्भ घेऊन आजपर्यंत आपण असाच तो साजरा करतो. आता महाराष्ट्रात आपट्याची पानं वाटली जातात. आपट्याचं पान देताना सोन्याचं पान म्हणून आपण त्याचं नाव घेतो. काय असेल यामागची कथा? फार पूर्वी ज्यावेळी गुरुशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतू नावाचे एक गुरु होते, जे गुरु शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानार्जन करत होते. त्याचवेळी त्यांच्याकडे कौत्स्य नावाचा एक शिष्य विद्या अर्जित करण्यासाठी आला. आता कौत्स्याला जेव्हा त्याची विद्या पूर्ण झाली तेव्हा बरेचसे प्रश्न पडले आणि त्यांनी वरतंतूंना विचारलं की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, माझं ज्ञानार्जन पूर्ण झाले आहे. त्यावर ऋषी म्हणाले, वत्सा, विद्या हे ज्ञान हे देण्याकरता असते, दान करण्याकरता असते, त्यासाठी मी कोणतीच गुरुदक्षिणा घेऊ शकत नाही. पण कौत्स्य ऐके ना, त्याला खूप वाईट वाटत होते. त्यावेळी गुरु म्हणाले, 14 विद्यांचे ज्ञान मी तुला दिले, त्यामुळे 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्हाला आणून दे. आता कौत्स्याला प्रश्न पडू लागला. तेव्हा तो रघुराजांकडे गेला. आता रघुराजा कोण? तर श्रीरामाचे पूर्वज, जे अयोध्याधीश होते आणि त्यांनी एक यज्ञ केला होता ज्यामध्ये नुकतंच त्यांनी ब्राह्मणांना आपली सगळी संपत्ती दान केली होती. आता कौत्साने त्यांच्याकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. रघुराजांना प्रश्न पडला. त्यांनी त्याला इथेच राहा, थोडे दिवस राहा अशी विनंती केली. मग रघुराजांना इंद्रदेवाची आठवण झाली आणि त्यांनी इंद्रदेवांना सांगितले की मला सुवर्ण मुद्रा हव्यात, नाहीतर तुम्ही युद्धाला तयार व्हा. मग इंद्राने कुबेरा करवी भरपूर अशा सुवर्ण मुद्रा झाडाच्या वेशीवर म्हणजे आपट्याच्या झाडावर आणि शमीच्या झाडावरती उधळून टाकल्या. मग रघुराजांनी कौत्साला सांगितले की तू जा आणि तुला हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा तू गुरूंना दे. पण कौत्स्य
हा खूप हुशार होता. त्याने 14 कोटीच सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकी सगळ्या सुवर्णमुद्रा तिकडच्या नगरवासियांना ठेवल्या. गुरूंना अर्पण केल्यानंतर त्याने नगरवासियांना विनंती केली की उरलेल्या सुवर्णमुद्रा तुमच्याच आहेत. तो दिवस विजयादशमीचा होता. वा. त्या दिवशी आपट्याच्या झाडाखाली, शमीच्या वृक्षाखाली इतक्या सुवर्णमुद्रा घेऊन नगरवासी खुश होऊन परत आले. आणि मग त्यांना वाटू लागले, हेच आपट्याचं पान हे आपल्यासाठी सुवर्णमुद्रा आहे. आणि त्यापासून आपण आजपर्यंत सोन्याची उधळण करताना आपट्याचं पान देऊन एकमेकांना हा दिवस सोनेरी दिवस म्हणून साजरा करायला विनवणी करतो. आता ही झाली आपट्याच्या पानाची कथा. यामागे महाराष्ट्रात रावण दहन आपण ऐकतो. आता त्रेतायुगात रामाने गोष्ट खूप सोपी होती की सीतेचं अपहरण झालं आणि रावणाचा वध रामाने ह्याच दिवशी केला. बरोबर. पण महाराष्ट्रात आपण काय करतो की रावण हे वाईटाचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण त्या वाईटावर मात करण्यासाठी विविध ठिकाणी, मैदानात, विशिष्ट अशा जागी रावणाचं दहन करतो. त्यातून आपल्या मनातील वाईट विचाराचे दहन व्हावे हा त्याच्या मागे एक वेगळा असा उद्देश असतो. आता विजयासाठी अजून एक कथा या दिवसाला जोडली गेली. ती होती पांडवकालीन. कौरवांची द्यूत खेळताना हरल्यानंतर पांडवांना 12 वर्षांसाठी वनवास आणि 1 वर्षासाठी अज्ञातवासात जावे लागणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपली सगळी शस्त्र शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी त्याच शस्त्रांनी कौरवांचा युद्धात पराभव केला. म्हणून आपण ह्याच दिवशी शस्त्रपूजन करतो. जर राजा असेल तर तो मानतो की शस्त्रामध्ये देव आहे, म्हणून तो शस्त्राचं पूजन करतो. शेतकरी असेल तर आपल्या शेतीत सहाय्य करणाऱ्या अशा अवजारांची तो पूजा करतो. आता काळानुरूप आपली रोज वापरण्याची आयुध किंवा शस्त्र ही बदलली आहेत. अनेक घरी दसऱ्याच्या दिवशी मोबाईल, वाहन, मशीन्स, पेन किंवा स्वयंपाकघरातल्या काही रोजच्या वापरातील गोष्टी यांची पूजा करण्यात येते. त्यामागचा उद्देश हा आदरभाव व्यक्त करणं हा इतकाच असतो की ही आयुध किंवा ही शस्त्र मला रोजच्या जीवनात उपयोगी पडतात. अशा प्रकारे आपण शस्त्रपूजन हे त्या दिवशी करतो. आता पांडवकालीन किंवा रामायणातील ही गोष्ट ऐकल्यावर आपल्याला दुर्गेची आठवण का नाही यावी? दसऱ्याच्याच दिवशी महिषासूर मर्दिनीचा एक वेगळा दिवस आपल्याला मिळाला. कसा? तर याच दिवशी माता दुर्गाने महिषासुराचा वध केला होता. जेव्हा महिषासुराने ब्रह्माची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्म त्याला प्रकट झाले, तेव्हा महिषासूर म्हणाला, मला मृत्यू सोडून काहीही नकोय. तेव्हा ब्रह्म म्हणाले की पण हे तर शक्य नाही, कारण मृत्यू हा तर आहे, अटळ आहे, आपल्याला तो मिळणारच असतो. त्यावर महिषासूर म्हणाला, ठीक आहे, मला देव, दानव आणि मानव यांच्याकडून मृत्यू नकोय. आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, पण त्यावेळी ब्रह्मदेवाने कोणताही उपाय सांगितला किंवा सुचवला नाही. हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने 3 लोकांवर आपला अधिकार गाजवला. त्रिलोकापती म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पण आता सर्व देवतांना त्याची थोडीशी भीती वाटू लागली. अशा वेळी या महाशक्तींनी म्हणजे शंकर किंवा ब्रह्म आणि विष्णू या सगळ्यांनी मिळून पूजा केली आणि त्यातून एक दिव्य तेज उत्पन्न झालं. ते तेज म्हणजे आपली दुर्गा देवी. आणि तिला हिमवनाने आपल्या स्वारी म्हणून सिंह देऊन टाकला. सर्व देवांनी आपली शस्त्रे या देवीला समोर अर्पित केली. मग देवतांवर प्रसन्न झालेल्या या देवी दुर्गेने लवकरच या महिषासुराच्या भयाला मुक्त करण्यासाठी आपली पावलं त्याच्याकडे वळवली. 9 दिवसांचा कठीण संघर्ष केल्यावर आजचाच दिवस, हा 10वा दिवस, दसऱ्याचा शुभ दिवस, तेव्हा महिषासूर मर्दिनीने त्या महिषासुराचा वध केला. तो राक्षस नव्हता, पण तो असुर होता आणि असुराचा वध करणं यासाठी देवीने जन्म घेतला. अशा विविध कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आजच्या काळात या कथांना अजूनही किती महत्व आहे. आणि आपल्या बरोबर आपल्या महाराष्ट्रातील लहान मुलांना या गोष्टी कळाव्यात, म्हणून आपण याचं पुन्हा मुलांना या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आता घराघरात काय होतं, तर घराघरात आजच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी कुठल्या नवीन कामाची सुरुवात केली तर ते काम यशस्वी होतं. लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रारंभ हा शुभ दिवशी व्हावा म्हणून पाटीवर सरस्वतीचं चित्र काढलं जातं. लहानपणापासून आपण एक आकडा काढायला शिकतो. त्या एक आकड्यामधनं एक छानशी सरस्वती बनते आणि मग त्या सरस्वती पूजनात पाटी, पेन्सिल, वही, पुस्तकं, अगदी मोबाईल सुद्धा, कारण तोही ऑनलाईन शाळेमध्ये उपयुक्त होता. म्हणून आपण सरस्वती पूजन करतो, झेंडूची फुलं अर्पित करतो आणि त्या दिवशी सरस्वती पूजनाने लहान मुलांना शिक्षणाचा एक नवा आनंद मिळतो. आता हा प्रकार जो आहे तो पूजनाचा झाला. पण गावामध्ये ना सीमोल्लंघन करतात.
आता सीमोल्लंघन म्हणजे काय, तर गावाच्या बाहेर जाणं आणि तिकडच्या आपट्याच्या झाडाची पानं देवळात आणणं आणि मग ती एकमेकांना देणं. आता सीमोल्लंघन महाराष्ट्रातच का सुरू झाले, तर पावसाळा संपत आला की नवीन मोहिमेची सुरुवात करावी असं शिवाजी महाराजांना वाटायचं. तेव्हाच्या राजे महाराजे यांच्यासाठी हा शुभ दिवस होता की आपण ह्याच दिवशी वेशी बाहेर पडायचं आणि मग आपल्या राज्यासाठी आपल्या लोकांसाठी युद्धाला नवीन सुरुवात करायची. कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस असं मानलं. आणि बाजीराव पेशवे ह्याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत आखायचे. इतक्या सगळ्या गोष्टी घडताना आजची लोक ही सुद्धा सीमोल्लंघन, गावाच्या वेशी बाहेर जाणं किंवा शहराबाहेर जाणं आणि मग तिकडनं आपट्याचं झाड उचलून आणणं, त्याला खरं तर आजच्या काळामध्ये त्याला खूप वेगळं महत्व ह्यासाठी आहे की आपण त्यासाठी गावाबाहेर निघतो, 4 लोकांबरोबर बाहेर पडतो आणि पुन्हा एकदा देवळात येतो. आता ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपण शेतकऱ्याला सुद्धा हा दिवस देतो, कारण पेरणी करताना शेतकरी 4 महिने ह्या दिवसाची वाट बघत असतो. तो काय करतो, तो पेरणीचा उत्सव तो ह्या दिवसाला महत्व देऊन साजरा करतो. तो आपल्या घरी नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापनेची पूजा करताना घरोघरी गहू पेरले जातात आणि त्या गहूमधनं जे धान्याचे अंकुर बाहेर येतात ना, तेच अंकुर तो देवाला वाहतो आणि पेरणीचा उत्सव साजरा करतो. तर महाराष्ट्रात असा कोणताही माणूस नाही जो विविध प्रकारे दसऱ्याचं असं पूजन करत नाही. असा हा दसरा मंगलमयी तर आहेच. तर आजच्या काळात आपण काय केलं पाहिजे, आपल्या मनातील सत्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा भाव जपला पाहिजे, वाढवला पाहिजे आणि त्याची आठवण करणाऱ्या शुभेच्छा या लोकांना दिल्या पाहिजेत. पर्यावरण पूरक दृष्टीने म्हणजे अगदी रावण दहन करताना फटाके वाजवणं हा त्याचा मुख्य हेतू नाही. वाईटावर मात करण्यासाठी त्या रावणामध्ये रोजच्या आपल्या घरातील नको असलेल्या वस्तूंना सुद्धा आपण एक वेगळ्या प्रकारे संपवू शकतो. तर पर्यावरणपूरक दृष्टीने सण साजरा करत वाईट मागे टाकून चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला एकमेकांना प्रेरित करूया आणि दसरा पुन्हा एकदा असाच नव्याने साजरा करूया. वा, खरंच सोनाली मॅडम अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही आजच्या या दसऱ्याची दिलीत. कारण आत्ताची जी तरुण पिढी आहे कदाचित आपल्या पूर्वजांना म्हणजे एकंदरीत आपल्या अगोदर जे आपले आई वडील असतील किंवा काका काकी असतील, फार फार तर आपल्या आजी आजोबा, या सगळ्यांना या कथा किंवा याचा मागे काय घडून गेलं होतं किंवा काय पौराणिक कथा आहेत याची माहिती त्यांना होती. पण आजची जनरेशन ही फक्त नवरात्र म्हटलं की दांडिया गरबा कुठेतरी इतकंच त्यांचं ते आयुष्य आणि इतक्याच गोष्टी पुरतात आणि ते मर्यादित ठेवलेलं आहे. पण त्या पलीकडे जाऊन एक म्हणजे शेतकरी म्हणा किंवा घरातील स्त्रिया म्हणा किंवा सगळेच जण, आपण प्रत्येक जण अगदी लहानग्यांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण हा दसरा कसा साजरा करतो याची खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आजच्या या कार्यक्रमात सांगितली. खरंच मला असं वाटतं आपण जो गेले काही दिवस नवरात्र उत्सव इथे साजरा करतोय हा खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास गेला असं मला वाटतंय. आणि जाता जाता फक्त इतकंच म्हणेन की अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, अंधारावर प्रकाशाने आणि क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा सण म्हणजेच आपला हा आजचा दसरा. आणि झाली असेल चूक तर या निमित्ताने आता ती विसरा, झाली असेल चूक तर आता या निमित्ताने ती विसरा, वाटून सोनं एकमेकास प्रेमाने साजरा करूया यंदाचा हा दसरा, यंदाचा हा दसरा. पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा विजयादशमीच्या अर्थात या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरी सुद्धा आज छान गोडाधोडाचं जेवण असेलच, तर तुम्ही सुद्धा आज कुटुंबासोबत हा छान दसरा सुंदर पद्धतीने साजरा करात. आणि इतक्या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही सुद्धा आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या खास प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना इतकी छान माहिती दिली, त्यामुळे मी तुमची पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे. तर श्रोते हो, गेले काही दिवस आपल्या चेंबूर तुर्भे शिक्षण संस्था संचालित कलारंग आणि आचार्य 90 FM यांच्या वतीने शक्ती रूपेण नवदुर्गा या कार्यक्रमाचं आयोजन आपण या नवरात्र उत्सवामध्ये केलं होतं. खरं तर ही सुंदर अशी संकल्पना ज्यांनी आम्हाला सुचवली त्या आमच्या प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम यांचं मी इथे खूप आभार मानू इच्छिते. त्याचबरोबर ही संकल्पना पुढे नेण्यासाठी शैलेश आचार्य सर, चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे संचालक विश्वस्त शैलेश आचार्य सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यामुळे मी त्यांचेसुद्धा खूप आभारी आहे. आणि या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ ज्यांनी शारदा स्तवनाने केला त्या शुभांगीताई जोशी, मी त्यांचे ते आभार मानू इच्छिते. शैलपुत्री देवीची माहिती ज्यांनी सांगितली त्या रंजना आंबेकर मॅडम, ब्रह्मचरिणी देवीची माहिती ज्यांनी आपल्याला सांगितली त्या श्रीमती शिल्पा शानबाग मॅडम, चंद्रगटा देवीची माहिती ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली त्या श्रीमती मेघा केतकर,
कृष्मांडा देवीची माहिती ज्यांनी सांगितली त्या श्रीमती विशाखा कुलकर्णी. स्कंदमाता देवीची माहिती अर्थात 5वा दिवस याची माहिती ज्यांनी आपल्याला सांगितली त्या श्रीमती स्वाती वैद्य मॅडम. कात्यायनी देवीची अर्थात 6वी माळ ज्यांनी अर्पण केली त्या श्रीमती वीणा माळी मॅडम. कालरात्री देवीची माहिती आणि या देवीची 7वी माळ ज्यांनी अर्पण केली त्या श्रीमती उज्ज्वला कुलकर्णी मॅडम. महागौरी देवीची माहिती ज्यांनी सांगितली त्या स्मिता मोडखरकर मॅडम. सिद्धिदात्री देवीची माहिती ज्यांनी सांगितली त्या श्रीमती अनिता धुळेकर मॅडम. आणि नवरात्र उत्सव हा कलकत्ता शहरातला सगळ्यात मोठा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो ज्याची माहिती आपल्याला आज पोहोचवली त्या विनिता गर्गे मॅडम. आणि आत्ता अर्थात ज्यांनी अतिशय सुंदर आवाजामध्ये आपल्याला विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या त्या सोनाली सहस्त्रबुद्धे मॅडम. आणि सगळ्यांनी या सगळ्यांसाठी जोगवा ज्यांनी गायले त्या राजश्री वटे मॅडम, जयश्री भिसे मॅडम यांच्या सगळ्यांचे मी ते मनपूर्वक आभार मानते. ह्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम अगदी रंगास नेला त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांची ऋणी आहे. आणि ज्यांनी ही संकल्पना सुचवली त्या आमच्या प्राध्यापिका मृदुला मॅडम आणि त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शैलेश आचार्य सर यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असंच म्हणे. पुन्हा एकदा सोनाली मॅडम तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. Yes. मजा करा. नक्कीच. तर आता या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. पुन्हा एकदा आचार्य 90 FM कडून आणि आमच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.